फ्रेंड, नमस्ते. वेलकम टू माय चॅनल साई किचन. साई किचनमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत करत आहे. आज मी तुम्हाला खव्याचे गुलाबजाम कसे करता हे दाखवणार आहे. चला तर प्रोसिजर स्टार्ट करूया खव्याचे गुलाबजाम करण्याची. इथे मी अर्धा किलो खवा घेतलेला आहे, 1 कप मैदा घेतलेला आहे, 240 ml चा कप आहे, 3 कप साखर घेतलेली आहे, 120 ml ची 3 कप साखर घेतलेली आहे, ह्या मेजरमेंट कपने मोजलेले आहे. वेलची घेतलेली आहे आणि 120 ml च्याच कपाने 7 कप पाणी घेतलेले आहे. इथे आपण जी साखर घेतलेली होती ती मी पाण्यात मिक्स करून घेतली आहे आणि आता आपण पाक तयार करण्यासाठी गॅसवर पातेलं ठेवूया. छान उकळी आलेली आहे, आपला पाक तयार झालेला आहे गुलाबजामचा. आता आपण हा पाक थंड होण्यासाठी ठेवूया. आता आपण हा जो खवा घेतलेला आहे तो परातीत घेऊया. त्याच्यामध्ये आपण मैदा आणि खव्याचं एकसर छान घट्ट गोळा तयार करून घेऊया. हे आपल्याला छान मळून घ्यायचं आहे. मैद्यामुळे गुलाबजामला सॉफ्ट टेक्स्चर येतं, गुलाबजाम छान मऊ होता. इथे आपला खव्याचा आणि मैद्याचा छान गोळा तयार झालेला आहे. मैद्यामुळे याला छान बाइंडिंग आलेली आहे. आता आपण गुलाबजाम तयार करून घेऊया. आता आपण याच्या पिठाचे छान गुलाबजाम तयार करून घेऊया. इथे आपले सर्व गुलाबजामचे गोळे तयार झालेले आहे. आता आपण हे तळून घेऊया. इथे मी पॅनमध्ये गुलाबजाम तळण्यासाठी तेल घेतलेले आहे. आता आपण एक एक गुलाबजाम त्याच्यात टाकू. तुम्ही बघू शकता गुलाबजामची साईज वाढत आहे आपली आणि गुलाबजाम हे विरघळत पण नाही. तुम्ही बघू शकता आपले गुलाबजाम किती छान तळत आहे. एका बाजूने गुलाबजाम छान तळून घेऊया, नंतर दुसऱ्या बाजूने तळून घेऊया. गुलाबजाम आपल्याला मंद आचेवरच तळायचे आहे. गॅसची फ्लेम लो फ्लेम ठेवायची आहे. हे गुलाबजाम तळण्यासाठी आपल्याला 5 ते 10 मिनिट लागतात. हे बघा आपले गुलाबजाम पूर्ण तळलेले आहे. आता मी हे काढून घेतो. बघा आपले गुलाबजाम पूर्ण छान मध्यपर्यंत तळलेले आहे आणि मी आता हे काढून घेत आहे. तेल निथळून घेऊया आपण छान आणि मग तो कोमट पाकात टाकूया. आपल्या गुलाबजामसाठी तयार केलेला पाक कोमट थंड झालेला आहे. आपल्याला हा कोमटच पाक ठेवायचा आहे आणि त्याच्यात मी गुलाबजाम टाकत आहे. हे बघा फ्रेंड्स, आपले गुलाबजाम किती छान झालेले आहे. त्याला खूप सॉफ्ट टेक्स्चर आलेले आहे. ते पाकात पूर्ण छान मुरलेले आहे. मी अर्धा तास पाकात ठेवलेले होते. मला तर राहत नाहीये. मी खाऊन बघणार आहे. गुलाबजाम खूपच मस्त झाले आहे. तुम्ही जरूर ट्राय करा आणि जर तुम्हाला माझी रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा आणि सोबत असलेले बेल आयकॉन ही दाबा जेणेकरून माझ्या रेसिपीचे नोटिफिकेशन
तुमच्यापर्यंत पोहोचतील. थँक्यू.